इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापुरातील एका गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असली तरी संतप्त नागरिकांनी आपल्या न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबला। या घटनेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर, बदलापूर आणि कल्याण येथील वकिलांनी सामाजिक बांधिलकी जपत या आंदोलकांच्या बाजूने मोफत न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे न्यायासाठी लढणाऱ्या नागरिकांना वकिलांकडून मोठा आधार मिळणार आहे। बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या भयानक घटनेने संपूर्ण शहराचे वातावरण तणावग्रस्त केले आहे। या घटनेत प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे। नागरिकांच्या रोषामुळे बदलापूर शहरात मंगळवारी बदलापूर बंदचे आवाहन करण्यात आले होते। आदर्श विद्या मंदिर शाळेसमोर जमलेल्या संतप्त जमावाने शाळा बंद करण्याची आणि आरोपीला त्यांच्या ताब्यात घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती। मात्र या बदलापूर बंदने आंदोलनाचे उग्र रूप घेतल्याने काही वेळातच रस्ता रोको आणि रेल्वे रोको आंदोलन सुरू झाले। तब्बल 10 तास चाललेल्या रेल्वे रोकोनंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे जमाव पळून गेला आणि रेल्वे मार्गावरची परिस्थिती शांत झाली। शांततेत सुरू झालेले हे आंदोलन हळूहळू अधिक तीव्र झाले, ज्यामुळे पोलिसांनी काही आंदोलकांना अटक केली आहे आणि सुमारे 300हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत। या कठीण परिस्थितीत उल्हासनगर, बदलापूर आणि कल्याण येथील वकील संघटनांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श उभा केला आहे। त्यांनी निर्णय घेतला आहे की ते आंदोलकांची बाजू न्यायालयात मोफत लढणार आहेत। वकील संस्थांनी त्यांच्या सामाजिक जबाबदारीचे भान राखत या आंदोलनांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे वचन दिले आहे। तसेच कोणीही आरोपी अक्षय शिंदे याचे वकीलपत्र घेऊ नये असे आवाहन ॲडव्होकेट संजय सोनावणे, उमेश केदार, वैशाली बनसोडे, प्रवीण अटकळे, कल्पेश माने, निखिल शिंदे, प्रियेश जाधव, महेश माळवे यांच्यासह इतर वकिलांनी केले आहे। या घटनेचा निषेध म्हणून सर्व वकिलांनी उल्हासनगर न्यायालयात लाल पट्टी हातावर बांधून आपला रोष व्यक्त केला। या निर्णयामुळे उल्हासनगरातील वकिलांची सामाजिक जाणीव आणि न्यायासाठी लढण्याची तयारी स्पष्टपणे दिसून येते। न्यायासाठी लढण्याच्या पाठीशी वकील संघटनांचा खंबीर पाठिंबा आहे असे या कृतीतून दिसून आले। काल बदलापूरमध्ये जो जन आक्रोश झाला, जन आंदोलन झालं, त्याबाबत पोलीस प्रशासनाने अनेकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत। लोह मार्ग पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हे दाखल झाले आहेत। त्यांना कल्याण पोलीस स्टेशनला हजर करून नॉन बेलेबल सेक्शन लावले होते। आज त्या सर्व वकील संघटनेने, म्हणजे उल्हासनगर वकील संघटना असो, कल्याण वकील संघटना असो, बदलापूर वकील संघटना, असे सर्व वकील संघटनेने विना शर्त विना मोबदला तिथे स्वतः उपस्थित राहून त्या लोकांची बाजू मांडलेली आहे। त्यांना MCR झालेला आहे। आता बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन आणि बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये अनेक लोकांना अनेक ऑफेन्समध्ये उचललेले आहेत। त्यांना आता कोर्टात प्रोड्यूस करणार आहेत। त्यासाठी ही सर्व वकील संघटनेची फौज आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहे आणि ही शेवटपर्यंत राहणार आहे। विना मोबदला आमची संघटना त्यांच्या पाठीशी राहणार आहे। बदलापूरमध्ये जी घटना घडली ती निषेधार्थच आहे, अतिशय चुकीची आहे। पोलीस प्रशासनाचा आम्ही तर जाहीर निषेध करतो आणि धिक्कार करतो। अशा घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने आता वेळीच लक्ष दिले पाहिजे। आरोपीचे देखील कोणी वकीलपत्र घेऊ नये, कारण त्या नराधमाला जास्तीत जास्त पनिशमेंट झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। आणि त्यांचा पाठपुरावा कसा करता येईल, आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आणि बाकीच्या उपमुख्यमंत्र्यांनी यांनी SIT स्थापन केली आहे। हायकोर्टाने तसे आदेश दिलेले आहेत, पण त्यामध्ये कसे वकील संघटनेबरोबर मदत करता येईल तसा आम्ही प्रयत्न करणार आहोत। सर्वात प्रथम बदलापूरला जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे। अशी घटना महाराष्ट्रात काय पण पुढच्या भारतात यापुढे घडली नाही पाहिजे याचा आम्ही सर्वजण लक्षात ठेवू। आणि बदलापूरमध्ये जो जन आंदोलन झालं तो सामान्य व्यक्ती, सामान्य पालकांनी हे आंदोलन केलेलं आहे। त्या आंदोलनामध्ये ज्या आरोपींना पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने त्यांना काल अटक केले गेले आहे, अत्यंत शांततेने असं आंदोलन झालं होतं, परंतु प्रशासनाला कुठेतरी त्यांना अटक करायची होती। त्यामुळे आंदोलनाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले की भविष्यात पुन्हा असं कोणतं आंदोलन घडलं नाही पाहिजे, त्यासाठी त्यांनी हे गुन्हे दाखल केले आहे। परंतु आमची वकील संघटना एवढी स्ट्रॉंग आहे आणि एवढी मजबूत आहे। आमचे सगळे वकील बांधवांनी सांगितलं की जे जे आंदोलनाचे गुन्हे झाले आम्ही त्याच्यामध्ये उभे राहू, त्यांच्याकडनं कोणतेही शुल्क आम्ही घेणार नाही आणि त्यांच्या पाठीशी आम्ही शेवटपर्यंत असं उभे राहू। त्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी उल्हासनगर बार असोसिएशन असो, आमचं कल्याण बार असोसिएशन असो, आम्ही सगळे वकील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। त्यांना कोणतीही मदत लागली तर कधीही आम्हाला त्यांनी संपर्क साधावा। आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी असे शेवटपर्यंत उभे राहू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ। सर्वप्रथम काल जे आंदोलनकर्ते होते, ज्यांनी आंदोलन घडवून आणलं, त्या आंदोलनकर्त्यांचं खूप खूप आभार मानतो। मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट ही की जोपर्यंत ह्या देशात आंदोलनकर्ते जिवंत आहेत तोपर्यंत या सरकारला जागेवर आणण्याचं काम चालू राहील आणि म्हणून अशा आंदोलनकर्त्यांना
पाठिंबा देणं, अशा आंदोलनकर्त्यांसाठी त्यांच्या केसेस विनामोबदला लढणं हे आम्ही सर्व वकील वर्ग आमचं आद्य कर्तव्य समजतो. आणि म्हणून आज आम्ही उल्हासनगर तालुका बार फाउंडेशन, ॲडव्होकेट्स फॉर जस्टिस फोरम यांच्यातर्फे ही सगळी वकील मंडळी त्यांच्या केस शेवटपर्यंत लढण्यासाठी विनामोबदला सेवा देण्यासाठी तयार आहोत. आम्ही कुठल्याही परिस्थितीत आंदोलनकर्त्यांना जामीन मिळवून देऊ आणि या केसेसमधून त्यांची निर्दोष सुटका करू. यापुढेही जेव्हा केव्हा सामाजिक अन्यायाविरुद्ध आंदोलन केले जाईल त्या वेळेस हा वकील वर्ग ह्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आंदोलनकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील. जय हिंद, जय भारत, जय भीम. बदलापूर शहरामध्ये काल जनतेतर्फे जे उत्स्फूर्त जनआंदोलन केलं गेलं त्यामध्ये पोलिसांनी ज्या आंदोलनकर्त्यांना अटक केलेली आहे त्यांना आज न्यायालयामध्ये घेऊन येतात आहे. आज उल्हासनगर तालुका वकील संघटना तसेच इथे असलेले सर्व वकील ह्या त्यांच्या मागे पूर्ण फौज म्हणून त्यांच्या मागे उभं राहणार आहेत आणि त्यांना जे काय आवश्यक, जे कायदेशीर जी काय मदत लागेल ती सर्व मदत आज आम्ही वकील संघटनेतर्फे आणि वकील बांधवांतर्फे आम्ही त्यांना करणार आहोत. निश्चितच ही घटना घडलेली आहे, ही घटना निषेधार्ह आहे. आज आपण जर सकाळच्या आज जर वर्तमानपत्र लोकसत्ता जर बघितलं तर मागील 6 महिन्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास 146 बलात्काराच्या आणि पोक्सोच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे मला माननीय गृहमंत्री आपले महाराष्ट्राचे जे आहेत त्यांना एक निवेदन करावंसं वाटतं की प्लीज तुम्ही ॲक्टिव्ह मोडमध्ये या आणि कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे या दृष्टीने आपण पावलं उचलावीत. धन्यवाद. जय हिंद.